रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख जिया हुसेन असं अटक केलेल्या हल्लेखोराचं नाव आहे. बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास जलद गतीची रेल्वेगाडी दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. प्रचंड गर्दी असताना शेख हुसेन हा प्रवासी मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरण्याकरिता दरवाजावर जाण्याचा प्रयत्न करत होता. ही रेल्वेगाडी जलद गतीची असून मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबत नाही असं प्रवाशांनी सांगितलं. मात्र शेख याने कोणाचंही न ऐकता पुढे जात असताना त्याचा इतर प्रवाशांना धक्का लागत होता. यामध्ये शेख व इतर प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. संतापलेल्या शेखने त्याच्याकडील चाकूने प्रवाशांवरती हल्ला केला. यामध्ये अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांक्रिया आणि राजेश अशोक चांगलानी हे तीनही प्रवासी जखमी झाले आहे. इतर प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्थानक येताच हल्लेखोर शेख याला येथील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी कारवाई करत पुढील कारवाईसाठी शेख याला डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. तर प्रवाशांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलीस ठाण्यात शेख विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे हे करत आहे. दिनांक 18/2/2025 रोजी कल्याण ते दादर या सकाळी 9:47 फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंब्रा येथील राहणारा आहे व त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायचे होते. परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ही ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून 3 प्रवासी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांक्रिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत. औषधोपचार करून ते त्यांच्या घरी गेलेले आहेत. हा प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे. हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेनमध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे. तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.